ओके रेडी. काय वाद झाला होता आतमध्ये? आमच्या नगरसेविका भगिनी आहेत सत्यभामा दामोदर शिंदे, त्यांचा एक महिनाभरापूर्वी अपघात झाला होता, त्यामुळे त्यांना चालता येत नाही. सरिता आम्ही त्यांना व्हीलचेअरची व्यवस्था करावी असं 3 दिवसापूर्वी प्रशासनाने कळवलेलं होतं. आता या ठिकाणी आल्यानंतर मेन गेटवरती त्यांनी सांगितलं की व्हीलचेअरची व्यवस्था इथे नाहीये, तुम्हाला त्यांना तसंच घेऊन जावं लागेल. त्यामुळे आम्ही त्यांना खुर्चीवर बसून, आपण कदाचित मला वाटतं बघितलं असेल, आम्ही त्यांना खुर्चीवर बसून त्यांना उचलून आम्ही या ठिकाणी आणलं. आणि या ठिकाणी आणल्यानंतर आम्ही जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोललो की व्हीलचेअरची व्यवस्था नाही आहे का, तर ते म्हणले आम्ही व्हीलचेअरची व्यवस्था केलेली नाही आहे. ते म्हटलं मग एखादी ॲम्ब्युलन्स असेल, ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांच्याकडे व्हीलचेअर असते कुठल्या ॲम्ब्युलन्समध्ये, ती व्हीलचेअर मागून घ्या. तर ते संबंधित अधिकारी बोलतात की आम्हाला ॲम्ब्युलन्सचा नंबर नाही आहे, आमच्याकडे ॲम्ब्युलन्सचा नंबर नाही आहे. आणि आरेकारेच्या भाषेत म्हणजे अरेतुरेच्या भाषेमध्ये बोलायला लागले. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही निवडणूक आयोगाच्या वतीने आहात, स्वतःचा व्यक्तीचा नाही तर स्वतःच्या पदाचा तरी तुम्ही कमीत कमी सन्मान ठेवा तुमचा स्वतःचा. अशा पद्धतीनं बोलणं बरोबर नाही. आम्ही या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आलेलो आहे आणि एका लोकप्रतिनिधीला निवडून देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे. आणि आमच्या बहिणीला चालता येत नाही. कुठल्याही निवडणुकीमध्ये व्हीलचेअरची व्यवस्था करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, मॅन्डेटरी आहे. मात्र या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नाही आहे. आणि मला असं वाटतं की निवडणूक आयोगाच्या वतीने किंवा संबंधित जे काही अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा अतिशय लाईटली हा सगळा प्रकार घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही या प्रशासनाचा निषेध करतो या ठिकाणी. आणि त्यांनी जेव्हा वैद्यकीय पथक बोलवलं तेव्हा वैद्यकीय पथकाकडे सुद्धा व्हीलचेअर नव्हती. म्हणजे मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने ही जी निवडणुकीची तयारी केलेली आहे ही कुठलाही म्हणजे विचार न करता, काही विचार न करता या ठिकाणी फक्त येऊन बसायचं एवढंच त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे या प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. तुमच्या मतदाराला झालेला त्रास आणि त्यासोबतच अधिकाऱ्यांची कुठेतरी दुर्लक्ष, त्यावर काय करायची मागणी करा? आम्ही निवडणूक आयोगाकडे संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार करणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की अशा पद्धतीने जर एक लोकप्रतिनिधींच्या निवडणुकीमध्ये जर असं होत असेल तर सामान्य ठिकाणी जेव्हा होताना त्यांनी दाद कशी मागावी आणि या इथून पुढे या प्रत्येक गोष्टीचे कमीत कमी त्यांनी जाण ठेवली पाहिजे. आणि व्हीलचेअर हे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे तुम्हालाही माहित असेल की प्रत्येक मतदान केंद्रावरती व्हीलचेअर ही कंपल्सरी असते आणि या ठिकाणी ते सगळं अपेक्षित नगरसेवकाला कसं आहे, आता आम्ही या ठिकाणी एक मतदार म्हणून आलेलो आहोत. भाजपचं प्रतिनिधी किंवा हे म्हणण्यापेक्षा एक मतदार म्हणून या ठिकाणी जेव्हा आम्ही आलेलो आहोत तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यवस्थित पद्धतीनं वागणं अपेक्षित होतं. मात्र आता त्याची आम्ही तक्रार करू. या ठिकाणी वाद घालण्यामध्ये आम्हाला इच्छा नाही आहे, पण आम्ही त्याची तक्रार करून योग्य ठिकाणी त्यांना जे काही त्यांच्यावरती कारवाई करायला सांगू त्याचं आम्ही सरकारकडे अपील करू. ओके.